पण कर्कश होती. एकदा तुकाराम महाराजाच्या पोराला झाला मुतखडा, महादेव महाराजांना. हो, किडनी स्टोन मराठी सांगायचं ठरलं तर. मुतखडा झाला. त्यानं काय झालं, अंगात ताप भरला, इन्फेक्शन झालं ना. हा, युरिन बाहेरच पडलं नाही, इन्फेक्शन, ताप झाला. एवढ्या अंगात ताप भरला. तुकाराम महाराजाची बायको म्हणायची, हो लेकरू तापाने एवढं फणफणलंय, आजच्या दिवस नका ना जाऊ कीर्तनाला. आवले, हे जर जगणार असेल तर मी गेलं तरी जगणार आहे, आणि हे जर मरणार असेल मी थांबलं तरी मरणार आहे. मग आजचं भजन कीर्तन कशाला बुडू. गेले तो खूप बरं. पण पोरग तापानं फणफणलेलं, एवढ्या चिडल्या, चप्पल घेतली आणि पोरगा घेऊन पांडुरंगा पुढे गेले. हो, आणि जेव्हा पांडुरंगानं ते दम पाहिला, आईसाहेबाचा आवेश, महाराज त्याचा मुतखडा जागेवर निघून गेला. इथं वर्णन असं आहे, फरफर ओढीत साचा, मार्ग धरी देवळाचा, मग एके हाती घेतला मोचा, आणि सुडदेवाचा घेईन म्हणे. आता सोडित नाही म्हणले या देवाला, बघतेच म्हणले याच्याकडे. हो, आवली चित्त विस्मित होय, म्हणे पाषाण मूर्ती बोलते काय, आणि सवेचे लेकराकडे पाहे, तो मूत्र लवला आहे सुटले. पुढची उविली गमतीशीर आहे, जरा बिभत्स रस आहे. देवळात चिखल होई फार, इथं ओवी माझ्याकडे बघू नका. तू देवळात चिखल होई फार, मग लेकुरे घेऊन आली बाहेर, घागरीशी चोच पडली तोर, तैसा कुमर मुत तसे. जसं घागरीला छिद्र पडलं की त्याच्यातून जसं पाणी येतं, तसं याचं पोट मोकळं झालं म्हणे. असे अनेक दृष्टांत, अनेक साक्षात्कार झाले. तुकोबरायची वाणी प्रसवू लागली, तुकोबरायची प्रसिद्धी वाढू लागली. आता तुकाराम महाराजाला भेटलेले शिष्य मंडळी, ज्याला जगन्नाथांना शब्द वापरायचे, सगळ्या लेखकाने तो शब्द वापरलाय, तुकोबरायचं चातक मंडळ. तुकोबरायचं चातक मंडळ. हो, त्यामध्ये, त्या चातकामध्ये खास करून 14 टाळकरी समकालीन आहेत, आणि नंतर काही अंतरानं आहेत. अशी यादी ती जवळजवळ 14 टाळकऱ्यांची ती यादी आहे. एकाबद्दल थोडासा वाद आहे, पण लावू आपण क्रमाक्रमानं संगती. त्यात गंगाराम पंत मवाळ, गंगाधर मवाळ, हे कुडूस नावाचं गाव आहे, हे राजगुरु नगर आहे ना त्याच्या बाजूचं. त्याची म्हैस हरवली, सुटून पळाली. रात्री काय झालं कोणास ठाऊक. म्हैस नाही, बघा काहीतरी पहा, काहीतरी पहा. मग म्हशीच्या शोधा करता गंगाराम पंत मवाळ निघाले. मग गायचा नियम, पशुचा नियम आहे, हिरवे चारा भांबावे पशु. आणि राजगुरु नगरकडून तुम्ही नारायणगावकडे याल, इकडे ड्राय भाग आहे, आणि राजगुरु नगरकडून तुम्ही पुण्याकडे जाल, तिकडं बाग आहेत. का सीना, भामा, भीमा पण आहे तिकडून. भीमा थोडी इकडे म्हणा, पण ही एक आहे, मुळा मोठा लांब राहिली, पण सगळ्यात इंद्रायणी. मग हा भाग थोडासा हो ना. आणि पशु कुठे धावतो, हिरव्या चाऱ्याकडे धावतो. मग ते लोकेशन डोळ्यासमोर आणा. आता राजगुरुनगर, देहू आणि मधातू भामगिरी. तो म्हशीचा शोध घेत निघाला. तर तुकाराम महाराज भामगिरीवर भजन करत बसले होते, आणि ह्यानं त्यांना विचारलं, कोणाला, तुकोबांना, हो बुवा आमची म्हैस पाहिली का. म्हैस पाहिली का, अरे मला म्हशीच पाहायच्या होत्या, तर डोंगरावर कशाला आलो असतो, गावात का म्हशी थोडे आहे का. आणि ऐक म्हणले, हा जन्म म्हशी पाहण्याकरता नाही, हा जन्म देव पाहण्याकरता, हा जन्म महात्मा पाहण्याकरता आहे. हे काय बसला तू म्हैस घेऊन. हो महाराज म्हशीबद्दल बोला, जास्त नका उरकू म्हणले, कामापुरतं बोला. म्हैस पाहिजे, अरे काय म्हैस करतो, तुझ्या जाऊन येलाय, बघा बरं. जाऊन येऊन पाहतो तर 10 गोठ्यामध्ये म्हैस होती. अधिकार कळाला, आणि त्या दिवशीपासून तुकाराम महाराजांचा अनन्य शिष्य झाला. हे कोण, गंगाधर पंत मवाळ. दुसरं, वासोली नावाचं गाव आहे, डोंगराच्या पायथ्याला. गावाचं नाव काय, वासोली. एक तेली समाजाचा पोरगा, ज्याचं नाव संताजी, तेली समाजाचे,
ते चाकणचे. गाव कोणतं त्यांचं? चाकणचं. आणि वासुली हे त्यांच्या मामाचं गाव. मग मामाच्या गावी आले, माफ करा सुदुमरे, माफ करा चुकलं माझं, सुदुमऱ्याला मामाचं गाव, ते मामाच्या गावी आले. कोण? संताजी महाराज. संताजी लहान पोरगा. आणि जेव्हा तुकाराम महाराज यावर या झाली कवित्वाची स्फूर्ती, काल मी बोललोच तुम्हाला, आणि तुकोबाराच्या गोड आवाजात तुकाराम महाराजांनी भिन्न भिन्न अभंग म्हणायचे. ज्या त्या प्रसंगाला जाऊन वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनच